अमुचिया काजाचे निपाडे, देखती आपुले जीवित्व थोकडे, ऐसे निर्वधी चोखडे स्वामी भक्त. असे स्वामी भक्त सर्व हे सरदार लोक, सर्व राजे लोक असे आलेले आहेत ज्यांनी मला स्वामी मानलेलं आहे. आणि स्वामी भक्ती त्यांची अशी की स्वतःचा जीव देखील माझ्या कामासाठी ओवाळून त्यांनी टाकलाय. झुंजती कुळकणी जाणती, कळेची कीर्तिसी जिती, हे बहुआसो क्षात्रनीती एथोनिया. हे सर्व वीर युद्धाची कुशलता उत्तम जाणतात. युद्ध कसं करावं एक एक वीर असे. दुर्योधन आपल्या गुरुला सांगतोय, द्रोणाचार्यांना, की युद्ध नीतीमध्ये पारंगत आहेत, युद्ध कौशल्यानेच कीर्तीला जिंकतात. युद्ध कौशल्य असं यांचं की कीर्ती खेचून आणल्या जाते. फार काय सांगावे, क्षात्र धर्म यांच्यापासून फैलावला आहे. यांच्यापासूनच क्षात्र धर्म फैलावला आहे. कशाला म्हणतात क्षात्र धर्म? अरे एक एक वीर असे आलेले आहेत माझ्या बाजूने. ऐसे सर्वोपरी पुरते, सर्वापरी पुरते, वीरदळी अमुते, आता काय गणू या ते अपार हे. सर्व प्रकाराने पूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. आता याची गणती काय करू? हे असंख्य आहेत. कोणाकोणाचं नाव सांगू? असंख्य वीर आलेले आहेत. म्हणजे गुरुनी प्रसन्न व्हावं, आशीर्वाद द्यावा आणि रणयुद्धाला तयार राहावं म्हणून अर्जुन आपला हा दुर्योधन आपापल्या बाजूचे सगळे लोकांची नावं सांगतोय आणि कसे कसे ते सांगतोय. पहिला अध्याय 10वा श्लोक भगवद्गीतेचा. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं, पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं, पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. ते हे आमचे भीष्मानी ज्यांचे सर्व प्रकारे रक्षण केले आहे असे सैन्य अपरिमित फार मोठे आहे. परंतु या पांडवांचे भीमाने ज्याचे सर्व तऱ्हेने रक्षण केले आहे असे हे सैन्य परिमित फार थोडे आहे. समगीत बाप्पासाहेबांचं या श्लोकावर. सेनामुची अफाट भीष्म रक्षणेती धीट, भीम बळीजी सराखी सेना पांडवी मोजकी. माऊलींच्या ओव्या. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ, जो जग जेठी जगी सुबट, तया दळवैपणाचा पाठ भीष्माशी पै. क्षत्रिया श्रेष्ठ व सर्व जगा श्रेष्ठ असे जे प्रसिद्ध योद्धे भीष्माचार्य, त्यांना या सेनेच्या नेतेपणाचा अधिकार दिलेला आहे. आपल्या गुरुला सांगतोय भीष्माचार्य कसे आहेत? क्षत्रिया श्रेष्ठ व सर्व जगात त्यांच्या पुढे आज कोणी नाही. खरंच आहे बरं. भीष्माचार्यांपुढे युद्धामध्ये समोरासमोर काय म्हणतात धनुष्यबाण हातात असताना समोरासमोर कोणी मारू शकत नाही. हे पहिलं वरदान. मी नेहमी म्हणतो महाभारत हे 3 गुरूंच्या सामर्थ्याचा चमत्कार, 3 गुरूंच्या शिष्यांचा, म्हणजे 3 गुरूंच्या सामर्थ्याचा चमत्कार. नंबर 1 बृहस्पती, ज्यांचे शिष्य भीष्माचार्य आहेत. भीष्मानी धनुर्विद्या सगळी विद्या कोणाकडून घेतली? बृहस्पतीकडून. नंबर 2 द्रोणाचार्य, अर्जुन, ही सगळी मंडळी त्यांची शिष्य आहे. आणि नंबर 3 कर्ण, ज्यांनी विद्या घेतली परशुरामाकडून. म्हणजे 3 गुरु कोण? आणि नंबर 4 तुमचे भगवान कृष्णाचे सांदीपणी. 4 गुरुच्या विद्यांचा चमत्कार. सांदीपणीचे शिष्य भगवान कृष्ण, परशुरामाचे शिष्य कर्ण, आपले बृहस्पतीचे
भीष्माचार्य आणि द्रोणाचार्याचे अर्जुन वगैरे सगळी मंडळ, 4 गुरूंच्या सामर्थ्याचा चमत्कार म्हणजे प्रचंड महाभारतीय युद्ध. त्याच्यामध्ये भीष्माचार्यांमध्ये एवढी पावर आणि वरदान होतं, समोरासमोर हारणं शक्य नाही. भगवंत अवतार का झाला त्याचं एक कारण भीष्माचार्य, दुसरं कारण द्रोणाचार्य. द्रोणाचार्याच्या समोर देखील असंच होतं, समोरासमोर स्वतःच्या हातात शस्त्र असेपर्यंत हरणार नसणारी मंडळी आहे. आणि शस्त्र का खाली ठेवतील प्रश्न असा आला, का खाली ठेवावे? म्हणजे एवढे रणयोद्धे होते. भीष्माचार्यांना तर काय काय युक्त्या कराव्या लागल्या हो मारायसाठी. जो म्हणतोय ना, हा जो निघालाय दुर्योधन वेडा नव्हता, त्याला माहित एक एक कसे माणसं येते. भीष्माचार्य तर फार युक्तीने हे केलं, तरी हरले नव्हते शेवटपर्यंत. भीष्माचार्यांनी पण मानला, कारण सगळ्यात जास्त युद्ध कोणी केलं? 11 दिवस भीष्माचार्यांनी एकट्यानी 11 दिवस. बाकीच्यांनी फार थोडं केलेलं आहे. आणि जायलाच तयार नाही भीष्माचार्य. काय करावं? भगवान कृष्णाने फार युक्ती केली. शेवटी दुर्योधनाने त्यांना फार बोलला एकदा त्या याच्यात, तुम्ही पांडवांचेच आहेत म्हणले, तुम्ही पांडवाकडून लढताय, तुम्ही खरे लढतच नाहीयेत, तुम्ही उगीच शो दाखवता. एका क्षणात तुम्ही मारू शकले असते अर्जुनापासून सगळ्याला, पण खरं तुम्ही आतून त्यांच्याकडचे आहेत. आणि शेवटी त्यांनी पण केला, उद्या अर्जुनाला मी समाप्तच करेल. शपथ खाल्ली. शपथ खाल्ली. कृष्णाला कळाली की कृष्ण घाबरले. आता अर्जुनाचं खरं नाही. भीषण उद्या युद्ध होणार. पांचाली म्हणजे द्रौपदी, हिला हळूच सांगितलं, सकाळी 4 वाजता भीष्माचार्यांकडे भीष्म उठून साधना करायची 4 वाजता. युद्धामध्ये देखील आपल्यासारखं नाही, काम आहे आम्हाला. युद्धामध्ये जीवन मरणाचा प्रश्न. आणि भीष्माचार्य सकाळी स्नान करून साधनेला बसलेत, त्याच वेळेस भगवान कृष्ण पांचालीला घेऊन आले. तर हळवार पावलांनी ती आलेली आहे पांचाली आणि भगवान कृष्ण. त्यांचं जे पेंडॉल होतं त्या पेंडॉलमध्ये, आणि आत जा म्हणले आणि युक्ती सांगितली काय करायचं. ते असे ध्यानस्थ बसले भीष्माचार्य. स्वतःची चप्पल जी आहे ना, त्या काळात काय सँडल स्लीपर्स काय असेल, भगवंतानी स्वतःच्या हातात घेतलेली आहे द्रौपदीची. लक्षात घ्या, वाजू नको, हळूच जा, माझ्याकडे दे. स्वतःकडे घेतलेली आहे द्रौपदीची चप्पल. हा विश्वपती काय एक एक अफलातून आहे सगळ्या गोष्टी. आणि पांचाली जाते, हळूच काकण वाजवते. आणि याला आधी कधी आणलं खरं म्हणजे दुर्योधनाची बायको नित्य सकाळी 5 वाजता दर्शनाला यायची स्नान करून, रोज असा प्रघात होता. आणि ते आशीर्वाद द्यायचे. हिने फक्त काकणं वाजवले, कृष्णाने सांगितले तसं. यांनी डोळे न उघडता यांना वाटलं दुर्योधनाची पत्नी आली. आणि मग म्हणले अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हे आपलं न पाहताच ती हसली द्रौपदी. पितामह, ह्या जन्मात का पुढच्या जन्मात? खटकन म्हाताऱ्याने डोळे उघडले. कोण आहे म्हणले तू? म्हणे मी पांचाली. मला वाटलं दुर्योधनाची बायको आली. नाही म्हणूनच म्हटले. म्हणले तुला कोणी आणलं म्हणले इथे? कुठे तो तुला आणणारा? म्हणजे बाहेर आहेत, सँडल सांभाळतायत. त्याची इच्छा दिसते म्हणले. पांचाली घात केलास म्हणले तू माझ्या. आता मी शपथ खाल्लेली आहे, काय करू? पहा, स्वतःची शपथ कर. शेवटी भगवंताला ठीक आहे म्हणले, ज्याने तुला आणलं माझी शपथ मोडली
त्याला उद्या मी युद्धात त्यानं शपथ खाल्ली ना कृष्णाने की मी शस्त्र उचलणार नाही, त्याला शस्त्र उचलायला लावील म्हणजे तोपर्यंत युद्ध करेल. पाहतो म्हणले अर्जुनाला कसं वाचवतो. आणि स्वतः शपथ खाल्ली का की मी शस्त्र उचलणार नाही या युद्धामध्ये. आणि महाभयंकर युद्ध केलेलं आहे. अर्जुन हतबल झालेला आहे. आणि त्याच वेळेस भगवंतानी अर्जुन मरणार म्हणून हातात कोणी म्हणतं सुदर्शन घेतलंय आणि कोणी म्हणतं रथाचं चाक घेतलंय आणि धावून गेले. त्याच वेळेस शस्त्र खाली ठेवले भीष्माचार्याने. बस तुझी शपथ मोडायची होती म्हणले, माझी मोडली ना तू. काय अफलातून योद्धे होते. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ, जो जग जेठी जगी सुभट, तया दळवेपणाचा पाठ भीष्माशी पै. क्षत्रिया श्रेष्ठ व सर्व जगा श्रेष्ठ असे जे प्रसिद्ध योद्धे भीष्माचार्य, त्यांना या सेनेच्या नेतेपणाचा अधिकार दिलेला आहे. बरं, पुढे शस्त्र खाली ठेवायचं नाही. मग शिखंडी आणला. तुम्हाला माहिती आहे ती कथा. शिखंडीला समोर केलं कृष्णाने की ज्याच्यावर ते बाण मारायचा नाही, आणि मग शस्त्र खाली ठेवलं, मग मारलं. काही शस्त्र हातात असताना मारणार नव्हता भीष्माचार्य. काय करणार. आता याचेनी बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पांडे थे कुले, येणे पाडे थे कुले लोकत्रय. यानंतर यांच्या सामर्थ्यामुळे हे सैन्य आवरले गेले व किल्ल्यासारखे रचले गेले. भीष्माचार्यांची युद्ध कुशलता अशी आहे, किल्ल्यासारखं अभेद असं प्रचंड सैन्य होतं याच्याकडे. कोणाकडे? 18 लक्षोनी सैन्य यांच्याकडे होतं दुर्योधनाकडे, आणि 6 लक्षोनी पांडवाकडे होतं. इतकं प्रचंड होतं. तर म्हणले किल्ल्यासारखं रचलंय म्हणले त्यांनी. यांच्या सर्वांगीण सामर्थ्याच्या तोलात तिन्ही लोकही तुच्छ आहेत. अरे तिन्ही लोकाचे देव जरी तुटून पडले तरी शक्य नाही म्हणले जिंकणं. आधीच समुद्र पाही, तेथ दुआड पण कवणा नाही, मग वडवान नळ तैसे याही विरजा जैसा. हे पहा, आधीच समुद्र विशाल, हे सैन्य समुद्रासारखं विशाल आहे, कोणाला भीती नाही. तशा त्यालाही जसा वडवान्नळ सहाय्य करणारा असावा. वडवान्नळ म्हणजे स्वतः भीष्माचार्य, हे सेनापती आहेत. काय कमी आहे. नाव तरी प्रलयवणी महावात, या दोघा जैसा सांगात, तैसा गंगा सुत सेनापती. किंवा प्रलयकाळचा अग्नी आणि प्रलयकाळचा प्रचंड वायू, या दोघांचा जसा संयोग हवा तसे या सेनापती भीष्माचार्यांची जोड या शूर सैनेला मिळाली आहे. प्रलय काळातला अग्नी आणि प्रलय काळचा वारा एवढा असतो की सगळं जड चेतन, सगळंच विश्व नष्ट होत, सगळं नष्ट होत. तसं स्वतः प्रलय काळाचा अग्नी कोण आहे? स्वतः भीष्माचार्य. आता येणे शिकवण भिडे, हे पांडव सैन्य कीर थोकडे, वरचेलेनी पाडे दिसत असे. आता अशा सैन्याबरोबर कोण युद्ध करील? वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या तुलनेत हे पांडवाचे सैन्य खरोखर फार थोडे दिसत आहे. अरे तर कसपट आहे, येऊ खतम करे. वरी भीमसेन वेधू, तो झाला असे सेना नातू, ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेने. आणि त्यातही अर्धांड भीमसेन त्या सैन्याचा अधिपती झाला आहे, ज्याला बुद्धी नाही, फक्त अर्धांड आहे, खाऊन पिऊन मोठा झालेला. आणि भीष्माचार्य आपल्या इकडे सेनापती आहेत आणि त्यांच्याकडे कोण आहे? भीम. उठ. असे बोलून दुर्योधनाने ती गोष्ट सोडून दिली. बस आता बोलत नाही म्हणले तर भीम कसा आहे काही गरज नाही सांगायची. अकरावा श्लोक. अयनेषुच सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेव भीमभिरक्ष्यन्तु भवन्तः सर्व एव हि. 11वा श्लोक. आपण सर्वच आपापल्या नेमलेल्या स्थानी आपला भाग स्थान न सोडता उभे राहून केवळ भीष्माचेच सर्व बाजूनी रक्षण करा. समगीत. बोले सेना सज्ज करा, तिच्या अंगी लेश भरा, जो तो निजस्थानी रहा, सर्व भीष्मा राखा. मग पुनरपी काय बोले, सकळ सैनिका ते म्हणितले, आता दळभार आपुलाले, सरसे करा
मग दुर्योधन फिरून सर्व सेनापतींना असे म्हणाला की आता आपापल्या सैन्याचा समुदाय सज्ज करा. आपापले सैन्य घेऊन जे राजे आले होते आणि त्याचे जे सेनापती होते त्याला दुर्योधन म्हणतो आपापलं सैन्य आता तयार ठेवा. जयाची अक्षोहिणी तेणे तिया आरणी वर्गण कवणा कवणी महारथिया. ज्यांच्याकडे त्या अक्षोहिणी सेना आल्या आहेत त्यांनी त्या युद्धस्थानी कोणकोणत्या महारथाकडे वाटणी करून द्यायच्या असतील त्या द्याव्या. आरणी काय अक्षोहिणी काय परवा तुम्ही ऐकलंय. किती आरणीची अक्षोहिणी होती, कितीचं काय होतं ते कोष्टक आता नको पुन्हा घ्यायला. महारथाकडे वाटणी करून द्यायच्या त्या देतील. डिस्ट्रीब्यूट करा कोणत्या अक्षुणीचे कोणाकडे द्यावे, कोणत्या आरणी कोणाकडे द्याव्यात, कोणाकडे काय असावं हे सगळे वाटणी करा. तेने तिया आवरीजे भीष्मा तळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. मग त्याने ते आपल्या आटोक्यात ठेवाव्या. त्या सेनापतींनी ते सैन्य आटोक्यात ठेवावं आणि सर्वांनी भीष्माच्या आज्ञेत वागावे. भीष्माचार्य सगळ्यांचे सरसेनापती ते सांगतील त्याप्रमाणे त्या सैनिकाला आज्ञा मिळतील, सेनापतीला आज्ञा मिळतील, त्यांनी आपल्या सैन्या तशा हलवाव्यात. मग दुर्योधन द्रोणाचार्याने म्हणाला तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख ठेवावी. हा गुरुला सांगतोय तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख ठेवा. हे बरोबर चाललंय की नाही दिल्यानंतर. हाची एक रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळवा राघवा साचा मुचा. आणि या भीष्माचेच रक्षण करावे. द्रोणाचार्य यांना सांगतोय तो भीष्म आता प्रमुख आहेत, सेनापती आहेत, युद्ध सुरू ते करणार आहेत आणि तुम्ही मात्र भीष्माचार्यांचं रक्षण करा. कोणी त्यांच्यावर धोक्याने हल्ला करील, कोणी त्यांना काही करील तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष ठेवा. द्रोणाचार्यांना म्हणतोय. 12वा श्लोक. तस्य सज्जन यन्मर्ष कुरु वृद्धः पितामह सिंहनादं विनद्योच्चे शंखम दद्मो प्रतापवान. त्या दुर्योधनाचा हर्ष उत्पन्न करणारा प्रतापी कुरुवंशातील वृद्ध पितामह भीष्म सिंहासारखी मोठी गर्जना करून शंख वाजविता झाला. राजबोलाने तोषला सिंहासारखा गर्जला वृद्ध प्रतापी भीष्माणी घोर केला शंखध्वनी ऋषी रणवीरनाद आधी होती नानाविध. या राजयाचिया बोला सेनापती संतोषाला मग तेने केला सिंहनाद. दुर्योधन राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्म संतोषला. भीष्माला वाटलं सगळे लोक माझ्या पाठीमागे उभे केलेले, द्रोणाचार्याला सांगितलं माझं रक्षण करा म्हणजे भीष्माचार्यांचं, पण भीष्माचार्य आनंदले. मग त्याने सिंहासारखी गर्जना केली. तो गाजतासे अद्भुत दोही सैन्यात प्रतिध्वनीन समात उपजतासे. ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण दुमदुमली. तिचा प्रतिध्वनी न मावता पुन्हा पुन्हा उठत असे. पुन्हा पुन्हा प्रतिध्वनी. भीष्माचार्य असे गरजलेत की पुन्हा पुन्हा प्रतिध्वनी ऐकायला यायला. तयाची तुलगा असावे वीरवृत्तीचेणी यावे दिव्य शंख भीष्मदेवे अस्फुरीला. तो प्रतिध्वनी होत असताना वीरवृत्तीच्या बळाने आवेश चढून भीष्मदेवानी आपला दिव्य शंख फुंकला. त्या काळात युद्ध सुरुवात करायची तर आपापले शंख फुंकायचे, पण शंख फुंकायला फार मोठा जोर लागतो बरं का, आणि पूर्ण सैन्याला ऐकू गेला पाहिजे. तर भीष्माचार्यांनी आपला शंखनाद केला, जोरात वाजवला. ते दोन्ही नाद भिनले ते तर त्रैलोक्य बधीरभूत झाले तैसे आकाश का पडिले तुटोनिया. लक्षात घ्या भीष्माचार्य पॉवरफुल बॅटरी आहे, सिद्ध पुरुष आहेत, वृद्धी सिद्धी उभ्या आहेत. स्वतःच्या इच्छा मरणी आहेत, एवढं पॉवरफुल आहेत. आणि पुन्हा त्यांनी शंख फुंकलेला आहे, त्याच्या फ्रिक्वेन्सीज लाठा लहरी दिव्य लहरी किती प्रचंड उमटल्या असतील वीरश्रीच्या, फक्त कल्पना करा. म्हणून सिंह गर्जनेचा प्रतिध्वनी व शंखनाद ते दोन्ही नाद एकत्र झाले. म्हणजे अगोदर स्वतः आरोळी ठोकली आणि पुन्हा शंखनाद केला, दोन्ही नाद एकत्र झाले असं भगवान ज्ञानेश्वर सांगतात. त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या.
तेव्हा जणू काय आकाश तुटून पडावे असे वाटले. गर्भगळीत शंखनादानीच होत असत. घडघडीत अंबर उचंबळत सागर शोभले चराचर कापत असे. सागरावर ते सुनामी लाटा उसळाव्यात. म्हणजे शंखध्वनीच्या लहरी किती तेजस्वी असतील की ज्यामुळे सागरांच्या लाटा देखील उसळतात. त्रैलोक्य देखील हादरतं. एवढे पॉवरफुल होते लोक. त्रैलोक्याच्या कांठळ्या बसल्या तेव्हा जणू काय आकाश तुटून पडावे वाटले. घडघडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कापत असे. त्यामुळे आकाश गडगडले, सागर उफाळला म्हणजे सुनामी लाटा. भ्यालेले स्थावर जंगम जग थरथरू लागले. थर 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 असे कापायला लागले सगळे स्थावर आणि जंगम. तेणे महाघोष गजरे दुमदुमती गिरिकंदरे तव दळमाजी रणतुरे अस्फुरिली. आणि त्या महानादाच्या गजराने डोंगरातील दऱ्या दणाणल्या. त्याच वेळी दोन्ही सैन्यामध्ये रणवाद्य वाजविल्या गेली. शंखनाद झाल्यानंतर दऱ्या खोऱ्यातून प्रतिध्वनी उमटले आणि रणवाद्य दोन्ही सैन्यामध्ये वाजायला लागले. रणभेरी रणवाद्य सगळंच. तदा शंखाश्र भेयश्र पनवानकौ मुखाः ससेवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मुलो भवत. भीष्मानी शंख फुंकल्यानंतर शंख व भेऱ्या ढोल खंजिऱ्या मृदंग एकाएकीच वाजविल्या गेले. तो शब्द फार मोठा झाला. त्याच क्षणी शंख भेरी रणवाद्ये नाना परी चित्र विचित्र भेद्रक झाला शब्द भयानक. उदंड सैंग वाजंत्रे भयानक खाते महाप्रळय वाटे जेथे धाकडासी. काय असतं रणवाद्यांची एक वैशिष्ट्य. रणवाद्य का वाजवल्या जात. एक असं उदाहरण येतं की एक हत्ती खूप युद्ध खेळून म्हातारा झाला आणि चालत असताना एका तलावात पाणी पिण्याकरता गेला आणि चिखलात फसला. आता इतका फसला की त्याला खूप ओढून काढायले, दुसरे हत्ती ओढायलेत, पण तो इतका गाळात फसला होता की तो काही बाहेर येत नाही. त्याची शक्ती देखील कमजोर झाली आणि राजाला फार वाईट वाटलं. इतके युद्ध खेळलेला हत्ती पण या चिखलात फसला, पण याचं सामर्थ्य स्वतःच कमजोर झालेलं, म्हातारा झालाय, याची शक्ती नाहीये बाहेर यायला, आणि काय करावं आता. मग सेनापती फार हुशार होता. म्हणजे महाराज चिंता करू नका, रणवाद्य आणा. रणवाद्य आले, बिगुल आले, डम 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 वाजायला लागले. हा जो खाली बसलेला होता त्याला वाटलं आता युद्ध सुरू झालं, आणि जोश पहिला येतच असतो. इतक्या जोशास आला की ताडकन उडी मारून तो बाहेर आला. बस म्हणले आता बंद करा वाद्य. की सैन्य जर असं असेल, झोपलेलं असेल, तर उसळून असं वर उभं राहिलं पाहिजे. याच्याकरता रणवाद्य असतात आणि शंखनाद असतो. उदंड सैंग वाजंत्रे भयानक खाते महाप्रळय वाटे जेथे धाकडासी. सगळीकडे सैन्य नाना प्रकारची वाद्ययंत्रे, उदंड वाजंत्रे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली. तिथे काय गोड बासरी नसते, कर्कश वाद्य असतात की फार मोठ्या धैर्यवानांना देखील तिथे महाप्रळय वाटावा, चांगल्या चांगल्याचं धीर संपावं. भेरी निशाण मांदळ शंख काहळा भोंगळ आणि भयासुर रणकल्लोळ सुबटांचे. कारण रणवाद्यांनीच गर्भगळीत झालं पाहिजे शत्रू सेना. पद्धती होती. एक तर जोश व्हावा आपल्या इकडच्यांना आणि ते बाकीचे घाबरावे. भेरी निशाण मांदळ शंख, थोरल्या झांजा तुतार्या आणि थोर वीरांच्या भयंकर रणगर्जना सुरू झाल्या आणि ओरडू देखील लागले, हर हर महादेव, काय काय असेल ते. आवेशे भुजा त्राटती विसनले शंका देती जेत महामद भद्र जाती अवर्तीना. त्या वीरांपैकी आवेशाने दंड थोपटतात. काही लोक बस अजाव, अबुक ठोकणे म्हणतात. कोणी चवताळून एकमेकांना बुद्धासाठी युद्धासाठी आव्हानपूर्वक देतात, चला अजाव समोरच्याला. शंका हाका मारतात. त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरत नाहीत.
हत्ती देखील मदांध झालेले आहेत, ते आवरत नाहीयेत, एक दुसऱ्यावर चढाई करायला बसलेले आहेत. तेत भेडांची कवणमात काच या फेर फिटत तेने दचकला कृतांत अंगणे गे. अशा स्थितीत भित्र्यांची काय कथा. कच्चे लोक तर धुळीसारखे उडून जातात. त्या प्रसंगामुळे यमाला देखील धाक बसला. तो इकडे डुंकून पाहिना. यमराज बाप रे, महाप्रलयंकारी युद्ध दिसायले. एका उभयताचे प्राण गेले, चांगाचे दात बैसले, विरुद्धाचे दादुले हिवताती. कोणाचे उभ्या उभ्याच प्राण गेले. काय हार्ट अटॅक वाले होते, ऐकूनच गेले. धडधाकडांची दात खिळी बसल्या, काहींच्या दात खिळ्या बसल्या. आणि बाणेदारातही जे धीर होते त्यांच्या अंगात देखील कापरे भरले. अरे बापरे. मग आम्हाला छोटं मोठं वाटलं युद्ध हे तर पहा भयंकर दिसायला. ऐसा अद्भुत तुरंबाळ ऐकोणी ब्रह्मा व्याकुळ, देव म्हणती प्रळय काळ ओढवला आजी. आता विलक्षण वाद्यांचा घोर आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाले व देव म्हणू लागले की आज प्रलय काळ ओढवला आहे. देव देखील विमानांची दाटी झाली. देव आलेत. ब्रह्मदेव म्हणाले बाप रे, आज प्रलय काळ ओढवतो काय. महाभयंकर युद्ध दिसायलंय. 14, 15, 16 कॉमन ओव्या. ततश्वेतेर्युक्ते महती सेन्दणे स्थित माधव पांडवश्चैव दिव्यो शंखो पदद्मतु. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजया पूर्णं दद्मो महाशंखं भीमकर्मा व्रकोदरा. अनंत विजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरा नकुलः देवश्च सुघोषमणी पुष्पको. त्यानंतर पांढऱ्या घोड्यांनी युक्त असलेल्या मोठ्या रथात बसलेले श्रीकृष्ण आणि अर्जुन दिव्य शंख मोठ्याने वाजविते झाले. संजय सांगतोय धृतराष्ट्राला, व्यास नंतर लिहित आहेत आणि भगवान ज्ञानेश आपल्याला सांगतायत. भगवान रथावर बसलेले, पांढरे घोडे आहेत सगळे रथाचे. श्रीकृष्ण दिव्य शंख मोठ्याने वाजवित. मग श्रीकृष्णाने आणि अर्जुनाने दोघांनी आपले शंख वाजवले. ऋषिकेश पांचजन्यम झालं. श्रीकृष्ण पांचजन्य शंखास पार्थ देवदत्त. श्रीकृष्णाचा शंख होता पांचजन्य आणि पार्थाच्या शंखाला म्हणत होते देवदत्त नाव होतं. अचाटकर्मी भीमसेन पोंड्र नावाच्या मोठ्या शंखास वाजित झाला. भीमसेन पोंड्र नावाचा शंख वाजवतो. कुंतीचा पुत्र राजा युधिष्ठिर अनंत विजय शंखाला वाजवित झाला. कुंतीचा पुत्र युधिष्ठिरांकडे होता अनंत विजय नावाचा शंख. नकुल व सहदेव हे दोघे माद्री पुत्र सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविते झाले. सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख यांच्याकडे होते. कोणाकडे? नकुल आणि सहदेव. श्वेत घोडे भव्य रथा पहा त्यात कृष्णा पार्था. दिव्य शंख आपापले देवे अर्जुने फुंकिले. पांचजन्य श्रीकृष्णाने देवदत्त अर्जुनाने. भीम बळी खवळला पोंड्र भयान फुंकिला. युधिष्ठिर धर्मराय फुंकी अनंत विजय. नकुळ सहदेव फुंक सुघोषणी मणिपुष्पक. माऊलींच्या ओव्या. ऐसी स्वर्गी मात देखून तो अकांत तव पांडव दळा आत वर्तले काही. कौरव सैन्यामधील तो अकांत पाहून स्वर्गात असा हक्कार उडाला. तेव्हा इकडे या पांडवाच्या सैन्यात काय घडले? हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे. जेथ गरुडाची जावळीचे कातले चारी. अहो अर्जुनाचा रथ जणू विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडार चमचम चमकत होता. खास आला होता बरं का तो रथ. एक सांगतोय, तो रथ खास पाठवला होता इंद्राने. महातेजाचा होता. तोपर्यंतच तो कामी आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण रथावरून उतरले, रथ पार जळाला. भगवान श्रीकृष्ण नसते तर तो अजय रथ टिकला नसता सर्वसाधारण माणसाकडे. म्हणून त्या रथाचं वर्णन माऊली करते. महातेजाचं भांडार होता तो रथ म्हणजे. कारण माऊलीने स्वतः पाहिले
म्हणून वर्णन करतायत. ज्या रथाला गरुडाच्या बरोबरीचे वेगवान 4 घोडे जुंपलेले होते, इतका वेगवान, गरुडासारखा वेगवान रथ होता. आता खरं म्हणजे रथ म्हणजे फक्त आपल्यासारखा असं टुडुक टुडुक टुडुक, ते असे घोड्यासहित उडत जायचे. पूर्वीचे रथ असे होते की खरं म्हणजे सिद्धींच्या जोरावरती अफाटपणा असतो हा. की पाखांचा मेरू जैसा, नाही की पारवांचा मेरू जैसा, रहवर मिरवतसे तैसा, तैसे कोंदाटलिया दिशा जया चेणी. पंख असलेल्या मेरू पर्वतासारखा व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेले आहेत, असा तो दिव्य भव्य रथ तेथे शोभत होता. दिव्य आणि भव्य पर्वतासारखा म्हणजे अजय अक्षय एकदा उभा राहिला की, आणि सर्व दिशांनी तेजाळलेले आहेत असा रथ शोभतोय. ते ताश्ववाहकापण वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्णू. ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा भगवान श्रीकृष्ण सारथी होतो. एक सांगतो, तो रथ थांबतही नव्हता. त्यावेळेस मारुती रायाला आज्ञा केली की तुम्ही रथावर बसा झेंडा घेऊन, आणि मग तो रथ जरा दबला. काय एक एक वैभव होतं ते. ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठीचा राजा भगवान श्रीकृष्ण सारथी होता. भगवान ज्ञानेश्वर म्हणतात, त्या रथाचे गुण मी काय वर्णन करू. जिथं सारथी भगवान आहेत, हनुमंत ज्याच्या ध्वजावर आहेत, त्या रथाचं मी काय वर्णन करू. ध्वजस्तंभावरी वानर तो मूर्तिमंत शंकर, सारथी शारंगधर अर्जुनेसी. त्या रथावर लावलेल्या ध्वजाच्या खांबावर भगवान शंकराचा प्रत्यक्ष अवतार मारुती तो होता. स्वतः मारुती भगवान शंकराचे अवतार आहेत, ते त्या रथावर बसलेले आहेत वर. आणि शारंगधर स्वतः धनुष्य धारण करणारे भगवान श्रीकृष्ण पार्थांचे सारथी आहेत. अहो ड्रायव्हर कोण आहे? मोठा माणूस आहे, छोटा नाही. काय ओवी अप्रतिम पुढची आहे पहा, अप्रतिम ओवी. ज्ञानेश्वरींच्या सगळ्याच ओवी अप्रतिम आहे, पण ही अतिशय अप्रतिम. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे. काय वर्णन आहे. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथी पण पार्थाचे करीत असे. देखा नवलतया प्रभूचे. हे पा माऊलीनी ओवी का टाकली? मुळात भगवान कृष्णांचा अवतार अनेक युगांमध्ये जो झालेला आहे, हा खास अवतार ह्या युगातला आहे. अच्युत आहे भगवान श्रीकृष्ण, अच्युत आहे, च्युती नाही. आणि भगवान कृष्णाने ज्यावेळेस अवतार धारण केला, तर भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान शिव वेडावले, वेडे झाले. स्वतः भगवान शंभू यशोदेकडे साधू होऊन आले की स्पर्श आणि दर्शन व्हावं. कसा अवतार येतो? परब्रह्माच्या मुशीतून आलेला अवतार येतो. भगवान श्रीकृष्णांचा अवतार म्हणजे प्रचंड अवतार आहे. 16 कलांनी युक्त आहेत, नाही त्या वेगळ्या. 16 कला, 12 कला, 64 कला आहेत. पण 12 कलांनी राम अवतार आहे. मुदिता, काही काही गोष्टी. कारण हा हसतोय प्रभू. भगवान रामचंद्र कधी हसलीच नाही. आपल्याकडे एकच अवतार असा होऊन गेला, एकच अवतार. भलेही त्याला संत म्हणा, भलेही त्याला काय म्हणायचं म्हणा, अफलातून. असं वाटतं भगवान राम कधी हसलेच नाहीत आणि भगवान कृष्ण कधी रडलेच नाहीत. कधीच रडले नाही. हा भगवान कधीच रडला नाही. नेहमी हसत हसत, फक्त गोपिकासाठी रडला, राधेसाठी अश्रू गाळले.
नयनाश्रू फक्त त्याच्यामधून वाहिले, गोकुळवासी जर सोडले तर हा भगवान कधीच रडला नाही, हसत होता. आणि युद्धात हा भगवान समाधी देतो, रणामध्ये भगवद्गीता सांगायला उभा राहतो. एकमेव अवतार आहे, एकमेव अवतार. भगवान कृष्ण सांगायला लागलो, हळूहळू सांगू, हळूहळू सांगू. पण अफलातून अवतार आहे, आनंदाचा अवतार आहे. आनंद, एवढा आनंदाचा अवतार पृथ्वीतलावर कधीच झाला नाही. बाकीच्यांनी वैराग्य म्हणून रडतच बसले. हा भगवान काय म्हणजे अफलातून आहे सगळ्याच गोष्टी. ब्रह्मचारी म्हणवतो, पण 16,108 बायका आहेत. भोग भोगून ब्रह्मचारी फक्त हा भगवान. काय उपभोगलं नाही तरी हा अलिप्त आहे. आणि ज्ञानेश्वरी ती कला शिकवते. एक एक गोष्टी अशा प्रस्थापित केलेल्या आहेत. रणामध्ये कधी ऐकलं उपदेश, समाधी? युद्धामध्ये, रणवाद्यामध्ये आपण म्हणतो ॲटमॉस्फिअर पाहिजे, शांतता पाहिजे, वैराग्य पाहिजे. कुठे? आणि हा प्रभू कोणासाठी नाही बरं? स्वतःच्या बायका बुडाल्या, मेल्या, पोरं बुडवली, नातवंड बुडवली, नाही रडला हो. 12 वर्ष बद्री केदारमध्ये जाऊन पुन्हा साधना केली, सगळे बुडाल्यावर मुक्त झालो म्हणून. पण कोणासाठी? इथे काय, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. काय अर्जुनाचं पुण्य असेल, काय भक्तीची धारा असेल, अद्भुत प्रेम. क्या सारथी होतोय, घोडे हाकतोय आणि घोड्याला खरारा करतोय. काय भगवान माहितीये, प्रत्येक राजाकडे प्रत्येक जण जात होता आणि भगवान कृष्णाकडे द्वारकेमध्ये देखील हे आले. दुर्योधन, योगायोगाने दुर्योधन आणि अर्जुन एकाच वेळेस भगवान कृष्णाच्या महलात आले. कोणाकडून राहत, कोणाकडून, आमच्याकडून या, तो म्हणतो आमच्याकडून या. आतेभाऊ आहेत पांडव आणि कौरव. आमच्याकडून येता का तुमच्याकडून येता म्हणून हे झोपले होते भगवान कृष्ण. अर्जुन पायाशी बसला होता आणि दुर्योधन बसला होता डोक्याकडनं. आणि भगवंत बराच वेळ झोपले हटकून. उठल्यानंतर डोळे उघडले की अर्जुना केव्हा आलास? ते म्हणे नाही, आधी मी आलो. तो उठून असा आला. दुर्योधन, त्याला वाटलं आता याला हो म्हणतील, आधी मी आलो म्हणले. अच्छा अच्छा, तू पण आलास दुर्योधन, वा वा, या. कोणीकडे आले? नाही म्हणले, आता युद्ध सुरू होणार आहे, तर तुम्ही कोणाच्या बाजूनं, तुमची सेना कोणाच्या बाजूनं, असं सगळं ठरवायचंय. पण मी मागणार अगोदर, माझा हक्क आहे, अर्जुनाचा नाही, कारण मी आधी आलोय. ठीक आहे म्हणले, सांगा. तर म्हणले, यांनी सांगितलं दोन्ही युद्धामध्ये दोघंही माझे असल्यामुळे मी कोणाच्या बाजूनं लढणार नाही, मी शस्त्र हातात धरणार नाही, भगवान कृष्णाने सांगितलं. आणि बलराम तर निघून गेलेले. आता माझं सैन्य आहे, कोणाला पाहिजे? मी निशस्त्र राहणार आहे, तुम्हाला चालणार आहे का? दुर्योधन म्हणले, तुम्ही हातात नाही का घेणार? काहीच नाही म्हणले. मग नको, तुम्ही तुमचं सैन्य देऊन टाका. आणि अर्जुनाला म्हणले, आता तू मला घेऊन काय करशील? नाही म्हणले, तुम्हीच पाहिजेत मला. म्हणे रिकामा राहणार आहे, रिकामा. सारथ्य करा म्हणजे माझं. आता त्याला काय करायचं? हातात काहीच नाही तर कशाला आपल्याकडे? आणि पण आगाऊ उचापती करतील, दुर्योधनाला माहिती. तिकडे जा. देखा नवलतया प्रभूचे. काय एक एक गोष्ट आहे. द्रौपदीची चप्पल उचलली,
अर्जुनाचे घोडे असे खरारा केले, काय एक एक गोष्टी, पत्रावळ्या उष्ट्या उचलल्या. पांडवांच्या किती प्रेम आहे पांडवावर, आणि अर्जुनावर तर किती आहे. देखा नवलतया प्रभूचे, पण अर्जुनाने देखील किती प्रेम केलं असेल, किती तप केलं असेल, की ज्याच्यामुळे हा प्रभू प्रेम देतोय. हे पा, तुम्ही प्रेम करणं वेगळं आणि प्रभूंनी तुमच्यावर ते प्रेम करणं वेगळं. तुम्ही प्रेम करायला सुरुवात केली की तो झाला भक्ती मार्ग, आणि भगवान स्वतः प्रेम करतोय. ठीक आहे, तुम्ही करता लो, तो करतो की नाही कोणाला माहिती, त्याला स्वीकार पाहिजे ना, स्वीकारार्ह पाहिजे प्रेम. भगवान प्रेम करू लागतो, हा भक्ती योग आहे. 12व्या अध्यायात अप्रतिम ओवे येणार, अप्रतिम ओवे, की किती अफाट प्रेम अर्जुनावर होतं भगवंताचं. सुरुवात इथे केलेली. हा, या जगदीश्वराचे प्रेम जेत दिसतसे निरुपम, तैसे पार्था सर्वोत्तम पुण्य केले. काय पुण्य पार्थाने केलं असेल की या जगदीश्वराचा प्रेम पात्र बनला, द्रौपदीसाठी आणि अर्जुनासाठी. प्रचंड प्रेम, काय पुण्य करावं लागलं असेल त्यांना. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथी पण पार्थाचे करीत असे. खरं सांग का, अध्यात्म काही अवघड नाही, फक्त प्रेम पाहिजे, फक्त प्रेम पाहिजे. 2 अक्षरावर. पुढे आपण सरकूत त्यावेळेस एक एक गोष्ट पाहू. पहा, त्या प्रभूचे नवल, त्याचे भक्ताविषयीचे प्रेम विलक्षण आहे, विलक्षण प्रेम आहे. ते प्रेम जे अव्यय परमात्मा सर्व ऐश्वर्य संपन्न असूनही सगुण रूपाने पार्थाचे सारथी पण करतो. ऐश्वर्य संपन्न आहे, त्याला काही गरज नाहीये कोणाची, आणि काय नाही त्याच्याकडे, पण सगुण रूपाने धारण करून पार्थाचं सारथ्य करतोय. किती प्रेम असेल आणि किती पुण्य केलं असेल, किती पुण्य केलं असेल त्यांनी. पाईक पाठीशी घातला आपण पुढा राहिला, तेणे पांचजन्या स्फुरिला अवलीळाची. अर्जुनाला 56दा मारला असतो, इतके एक एक योद्धे होते, 56दा. पण भगवंतानी किती किती युक्तीनं वाचवलं. त्या कथा महाभारत आणि भागवत मध्ये आपल्याला घेता येणार नाही, पण खूप प्रत्येक प्रसंगातून पांडवांना वाचवलं आणि अर्जुनाला वाचवलं. भगवान नसता तर काय हाल झाले असते. आणि भगवान निजधामाला गेल्यानंतर हे राहिलेच नाही. 5 पांडव आता नाही राहायचं म्हणले. हा भगवान गेला निघून, आता आम्हाला राहायचं नाही, कारण आमचा आनंद गेला, आनंद गेला. पाईके पाठीशी घातला आपण पुढा राहिला, तेणे पांचजन्या स्फुरिला अवलीळाची. त्या भगवान कृष्णाने आपला सेवक आपल्या पाठीशी घातला आणि युद्धातील म्हणजे स्वतः पुढे झाले आणि त्याला पाठीमागे घातलं अर्जुनाला. आणि युद्धातील शस्त्रास्त्र वार झेलण्यास स्वतः पुढे बसला. आणि पहिलं काही अस्त्र जर लागलं तर स्वतःला लागावं, अर्जुन वाचावा. आणि अर्जुनाचं त्याला लागावं म्हणजे स्वतः छाती पुढे ठेवली की मी सगळं संहार कर, म्हणजे मी सगळं सहन करणार. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. तुकाराम म्हणतात, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. आपल्या अवतीभोवती तो स्वतः मागे पुढे राहतो की कुठलाही वार आला तर स्वतः सहन करील, भक्ताला नाही कष्ट पडू देणार. त्याला म्हणतात भगवंताचं प्रेम.
त्या भगवान कृष्णाने आपला सेवक आपल्या पाठीशी घातला आणि युद्धातील शस्त्रास्त्र वार झेलण्यास स्वतः पुढे बसला. अशा त्या भगवंताने पांचजन्य नावाचा शंख सहज वाजवला. परितो महाघोष थोरू गरजतासे गहिरू जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राते. पण त्या शंखाचा तो भयंकर आवाज गंभीरपणाने घुमत राहिला, ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवितो. भगवान कृष्णाने फार त्रास घेतलाच नाही वाजवताना. काही लोकांनी फुगवले असतील छाती तोंड, पण सहज वाजवला. पण असा नाद घुमला की सूर्याने थांबावं, नक्षत्रांनी देखील असं लपावं. तैसे तुरबंबाळ भवते कौरव वदळी गाजत होते, ते हारपोणी नेणो केऊते गेले ते. त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात चोहीकडे घुमणारा तो वाद्यांचा गजर, तो पांचजन्य शंखाच्या महानादापुढे कोठे लोपला गेला ते कळेना. बाकीचे सर्वांचे वाद्य गजर आणि सगळे शंख लोपले, कारण भगवंताचा पांचजन्य इतका मोठा आवाज झाला. तैसेच देखे ये रे निनादे आती गजरे देवदूत धनुर्धरे अस्फुरिला. त्याप्रमाणे त्या अर्जुनाने अति मोठ्या आवाजाने देवदत्त नावाचा शंख फुंकला. अर्जुनाने आपला स्वतःचा शंख देवदत्त नावाचा फुंकला. ते दोन्ही शब्दाच्या आठ मिणले कविट, ते तर ब्रह्मकटा शतकूट हो पाहत असे. पांचजन्य व देवदत्त ह्या शंखाचे दोन्ही अद्भुत आवाज जेव्हा एकात एक मिसळले, तेव्हा ब्रह्मांडाचे शेकडो तुकडे होऊ पाहत होते असे वाटले. इतका आवाज घुमला, दोघांचा शंख एक झाला, अर्जुनाचा आणि भगवंताचा. तव भीमसेन विसनेला जैसा महाकाळ खवळला, तेने पोंड्रा स्फुरिला महाशंख. त्यावेळी वीरतेचा आवेश चढलेला भीमसेन महाकाळासारखा खवळला आणि त्याने आपला पौंड्र नावाचा महाशंख फुंकला. भीमाने देखील महाकाळ घाबरावा असा महाशंख पौंड्र नावाचा फुंकला. तो महाप्रलय जलधर तैसा गडगडीला गहिर, तव अनंत विजय दृष्टीरा स्फुरितासे. त्या पौंड्र शंखाचा आवाज सृष्टी सहायच्या संवाराच्या वेळेस मेघांच्या गडगडासारखा गंभीर असा झाला. तेव्हा धर्मराजाने अनंत विजय नावाचा शंख फुंकला. सृष्टी कशी लयाला जाते भगवान सांगत चाललेले ज्ञानेश्वर, की मेघांचा प्रचंड गडगडाट होतो, त्याप्रमाणे सृष्टी लयाला जाता वेळी जसा आवाज होतो तसा ह्या शंखाचा आवाज होता भीमाच्या. नकुळे सुघोष सहदेवे मणिपुष्पक, जेणे नाद्यांतक गजबजला ठाके. नकुलाने सुघोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. त्या नादाने यम देखील घाबरून अवाक राहिला. 17, 18, 19 काश्यश्च परमेश्वास शिखंडी च महारथः, द्रष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजिता, द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वस्व पृथ्वीपते, सोभद्रश्च महाबाहु शंखान्दद्मो पृथक् पृथक्, सघोषो धातराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्, नभश्च पृथ्वी चैव तुमलो वेणुनादयन. अहो धतराष्ट्र महाराज, महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, द्रष्टद्युम्न, विराट, पराभव न पावणारा सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे 5 पुत्र ज्यांचे भाऊ थोर पराक्रमी आहेत असा सुभद्र, पुत्र अभिमन्यू, या सर्वांनी निराळे शंख फुंकले. अंतरिक्ष व पृथ्वी यांना भरून सोडणारा तो भयंकर नाद धतराष्ट्र पुत्रांनी हृदय फाडून टाकता झाला. काश्य शिखंडी विराट, द्रष्टद्युम्न महारथ, द्रुपद 5 द्रौपदेय, तसा सात्यकी अजय, अभिमन्यू सह सगळे शंख फुंकिती त्रिकाळे विक्राळे, शब्द भेसुरे भुभ्याली, कौरव हृदये फाटली, रागद्वेषाचा उफाळा ऋषी फाडित कोथळा. तेत भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदयायिक, हा काशीपती देख महाबाहू. फक्त वाचतो त्या रणभूमीवर द्रौपद, द्रौपदीचे 5 पुत्र इत्यादी अनेक राजे आलेले होते. त्यापैकी हा पहा पराक्रमी वीर काशीराज. कोण सांगतोय? ही सगळी कॉमेंट्री चाललेली आहे संजय धतराष्ट्राला.
ते अर्जुनाचा सुत सात्यकी अपराजित राष्ट्रदुम्न नृपडात शिखंडी हन. ते अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य सात्यकी, राजे लोकाश्रेष्ठ दृष्टदुम्न व शिखंडी हेही आलेले आहेत पांडवांच्या बाजूने. विराट आदी नृपवर जे सैनिक मुख्य वीर, तीही नाना शंख निरंतर अस्फुरिले. विराटाधिक थोर राजे जे मुख्य शूर सैनिक होते त्या सर्वांनी निराळे शंख एकसारखे फुंकण्यास सुरुवात केली. तेणे महाघोष निर्धाते शेष कुर्मावचिते गजबोजोनी भूभाराते सांडू पाहती. त्या शंखाच्या महाध्वनीच्या आघाताने शेष व कुर्म एकदम घाबरून पृथ्वीचे ओझे टाकून देण्यास तयार झाले. म्हणजे पृथ्वी देखील त्या फ्रिक्वेन्सीनं हादरले. ते तिन्ही लोक डळमळीत मेरू मंदार आंदोलित समुद्र जळ उसळत कैलासवरी. त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरू व मंदार हे पर्वत हेलकावे खाऊ लागले व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या. सुनामी लाटा उसळायला लागल्या. पृथ्वी तळवुलतो पाहत आकाशासे असुडत. ते सडा होत नक्षत्रांचा. पृथ्वी पालती होती की काय व आकाश कोसळते की काय, त्यामुळे नक्षत्रांचा सडा पडतो की काय असे वाटले. सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी झाली. ऐसी एक टाळी पिटली सत्यलोकी. सृष्टी बुडाली रे बुडाली, देवांना निराधार स्थिती आली अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली. देहची दिन थोकला तैसा प्रलय काळ मांडला. तैसा हाकार झाला ती लोकी. सूर्य दिसताच दिवसाच थांबला व ज्याप्रमाणे प्रलय काळ सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात हाकार उडाला. ते देखोनी आदी पुरुष विस्मित म्हणे जणे होय पा अंत. मग लोपविला अद्भुत संभ्रमतो. ते पाहून अव्यय परमात्मा भगवान श्रीकृष्ण विस्मित झाले आणि कदाचित सृष्टीचा अंत होईल असे मनात आणून त्यांनी तो आवेशयुक्त विलक्षण शंखनाद शांत केला. इतके शंखनाद पसरले आणि भगवंताचा शंखनाद स्वतःच भगवंतानी थांबवला. त्याचं कारण आत्ता शंखनादानी सृष्टी संपते की काय असं वाटायला लागलं. म्हणून विश्व सावरले एरवी युगांत होते ओढवले. जे महाशंका स्फुरिले कृष्णाधिकी. म्हणून जग वाचले. नाहीतर श्रीकृष्णाधिकांनी जेव्हा महाशंख फुंकले त्यावेळी युगाचा अंत होण्याची वेळ आली होती. काय असतं, एक सृष्टीचा नियम आहे. एका घंट्याला 60,000 किलोमीटर पृथ्वीचा वेग आहे. एका घंट्याला 60,000 किलोमीटर. इतक्या वेगवान पृथ्वी, वेगवान ब्रह्मांड, सगळं वेगात आहे. अणुरेणू वेगात आहे. त्याच्या त्या फ्रिक्वेन्सीमध्ये हे शंखनाद दैवी शंखनाद होते ना. त्यांच्या आवाजाच्या लहरी जर वाढल्या तर ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये गडबड होणार होती आणि एकदा का गडबड झाली तर सृष्टीचा विनाश होऊ शकतो. म्हणून थांबवलं भगवंतानी स्वतःच्या पावरने शंखनाद की नाही अजून खूप पुढे सरकायचंय. तो घोष तरी उपसंवरला परी पडिसाद होता राहिला. तेने दळभार विध्वंसीला कौरवाचा. तो शंखनाद तर थांबला पण त्यांचा जो प्रतिध्वनी घुमत होता त्यामुळे कौरवांच्या सर्व सैन्याची गाळण उडाली. शंखनाद थांबला. अजून जर पुढे सरकाला असता, भगवंतानी अजून लांबवला असता तर प्रलय काळ आला होता. पण भगवंतानी थांबवला तरी त्याच्या प्रतिध्वनीनी कौरव सैन्य गर्भगळीत झालं. जैसा गजगटात सिंहलीला निदारित तैसा हृदयाते भेदित कौरवांची. जसा हत्तीच्या कळपाला सिंह सहज फाडतो त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीने कौरवांची हृदय फाटली. तो गाजत जव ऐकती तव उभेची ही घालिती. एकमेका ते म्हणती सावध रे सावध. तो घुमत असलेला प्रतिध्वनी जेव्हा ऐकत होते तेव्हा उभे असतानाच हृदयातून त्यांचे धैर्य गेले आणि एकमेकास म्हणू लागले, अरे सावध व्हा, सावध राहा, सावध राहा. सांगता येत नाही. हा शंखनाद विचित्र आहे. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धातराष्ट्रान् कपिध्वजा प्रवृते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवा.
नंतर अहो महाराजा कपिध्वज, पंडुसूत्र, अर्जुन, दुर्योधनादी कौरव सैन्य व्यवस्थित उभे राहून त्यावेळी शस्त्रे सुरू होण्याचा प्रसंग आला असता गांडीव धनुष्य वर उचलून श्रीकृष्णाला हे वाक्य बोलला. नीट उभे सारे झाले तसे कौरव राहिले, शस्त्रे येतील जाणून बोले कृष्णास अर्जुन. ते बळ प्रौढी पुरते जे महारथी वीर होते, तीही पुनरपी दळा ते आवरिले. त्या सैन्यात बळाने व पराक्रमाने जे पूर्ण महारथी वीर होते त्यांनी पुन्हा सैन्याला धीर देऊन सावरले. हे घाबरू नका, घाबरू नका, शंखानी घाबरू नका कृष्णाच्या किंवा त्या अर्जुनाच्या, तुम्ही थांबा, असं एक एक जण कौरवाच्या सैन्यातले सेनापती धीर देत होते. मग सारिसेपणे उठावले, दुर्मरवणी उचलले, तया दंडी क्षोभले लोकत्रय. मग त्या कौरवांनी पूर्ण तयारीने उठाव केला व दुप्पट आवेशाने चाल केली. तो उसळलेल्या सैन्यामुळे म्हणजे त्या सैन्याचा हल्ला पाहून तिन्ही लोक खवळले. त्यानंतर कौरव सैन्य खवळून असं उभं राहिलेलं आहे. तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर, तैसे प्रलयांत जलधर आणि वारका. त्यावेळी प्रलयकाळी बेग जसे एक सारखी वृष्टी करतात त्याप्रमाणे धनुर्धारी योद्धे बाणांचा एक सारखा वर्षाव करू लागले आणि नंतर वर्षाव बाणांचा एक दुसऱ्यावर ते सुरू झाला. ते देखलिया अर्जुने संतोष घेऊन म्हणे, मग संभ्रमे सेने दिठी घाली तसे. ते पाहून अर्जुनाने मनात संतोष मानला. मग आवेशाने सैन्याकडे दृष्टी वळवली. आपल्या सैन्याकडे एक दृष्टिपात केला अर्जुनाने. युद्ध सुरू झालं. तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले. मग लीला धनुष्य उचललेले पंडू कुमरे. तेव्हा त्याने सर्व कौरव युद्धाला तयार झालेले पाहिले. मग पंडू पुत्र अर्जुनाने लीलेने धनुष्य उचलून हातात घेतले. आपापले शस्त्र कौरवांनी हातात घेतले आणि अर्जुनाने देखील आपलं शस्त्र गांडीव धनुष्य हातात घेतलं. अर्जुन वाच सैनयोरुभयोर्मध्ये रथस्थापयमेच्युत. यावद्देता निरीक्षेहं योद्धुकामान् वस्थितान्. कैर्मर्या सहयोद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. योच्छमानान् वेक्षेहं ययत्रेऽत्र समागतः. धातराष्ट्रस्य दुर्बुद्धे यूर्धे प्रिय चिकीर्षवा. हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर. जोवर मी युद्धेच्छा असलेल्या व समोर उभे असलेल्या यांना निरखीन तोवर उभा कर. या रणाच्या उद्योगात मी कोणाबरोबर युद्ध करावे ते पाहीन. अधर्मी दुष्टबुद्धी दुर्योधनांचे युद्धामध्ये प्रिय करण्याची इच्छा असलेले जे हे येथे आलेले आहेत त्या युद्ध करणाऱ्या सर्वांना मी पाहतो. बाप्पासाहेबांचं समगीत. कृष्णा दोन्ही सैन्य दला मध्ये रथ न्यान्या चला. पाही तेथून सर्वांना रणरग कोणा कोणा. रणी कोणासी झुंजणे. आज मज हे पाहणे दुर्योधनाचे सारे. काय प्रिय करीती बरे. ऋषी बाह्य पाहे काय. मोह शोक क्लेश भय. माऊलींच्या ओव्या. ते वेळी अर्जुन म्हणितसे देवा. आता झडकरी रथ पेलावा. नेऊनी मध्य घालावा दोही दळा. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा आता आपला रथ चटकन चालवा आणि दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करा. बाँड्रीवर उभा करा. इकडे आपलं सैन्य असलं पाहिजे, इकडे त्यांचं सैन्य. मला बाँड्रीवर पाहे आणून उभं करा आपला रथ. हे सकळवीर सैनिक निहाळिता शेख जवमी नावेक. हे सकळवीर सैनिक निहाळीना शेख झुंजते जे. मग हे झुंजण्याकरता आलेले सर्व शूर सैनिक क्षणभर पूर्ण निरखील. मला एकेकाची तोंड पाहायची. कोण कोण आलंय युद्धाला. कोण म्हणतो? अर्जुन. म्हणून रथ मध्ये उभा करा नेऊन. एथाले असती अगवे परिकवणेशी म्या झुंजावे. हे रणी लागे पहावे मनोनिया. येथे सर्व आले आहेत, पण मी या रणात कोणाशी युद्ध करावे हे पाहावे लागेल आहे. याचा विचार करणे आवश्यक आहे. मला विचार करू द्या की पहिल्यांदा मी कोणाशी टक्कर घेऊ, कोणाशी झुंजू, हे मला अवश्य पाहायचं आहे.
बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव, वाटिवा बीण व्हाव बगती झुंजी. फार करून हे कौरव उतावळे, आतुर, दुष्ट स्वभावाचे आहेत. यांच्या अंगात पराक्रम नसता युद्धाची हाव धरीत आहेत. अर्जुन इथे जोरात आहे बरं का अजूनही. अरे हे कौरव कसे आहेत मला पाहायचेत. यांच्यात उतावळे झालेले आहेत युद्धाला. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधून आलेले आहेत आणि हे काय टिकणार आहेत. तरी मला एकेकाचे तोंड पाहायचे आणि मी कोणाशी युद्ध करू हे मला ठरवायचं.